नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची दिलासादायक बातमी आहे, अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 12 वर्षाची थकबाकी, GR निर्गमित. या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची मोठी बातमी, कर्मचाऱ्यांना मिळणार 12 वर्षाची बंपर थकबाकी संदर्भात शासन निर्णय निर्गमित. शासन निर्णय कोणत्या विभागाने निर्गमित केला आहे? तर कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे? तर शासन निर्णय केव्हा निर्गमित केला आहे? 12 वर्षाची थकबाकी रक्कम कोणत्या कारणास्तव देण्यात येत आहे? या बाबत कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार थकबाकी? उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवनवीन अपडेट दररोज प्राप्त होतील. चला तर करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. 12 वर्ष पूर्ण होत असलेल्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ श्रेणी लागू करण्याच्या संदर्भात जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांनी प्राथमिक म्हणजे सर्व जिल्ह्यातील शिक्षण विभाग प्राथमिक यांच्या मार्फत दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित केलेले आहे. सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण अर्हतेसह 12 वर्षाची अर्हतकारी सेवा पूर्ण होत असलेल्या प्राथमिक शाळेतील कार्यरत शिक्षक, सेवानिवृत्त पात्र प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, केंद्र प्रमुख तसेच उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांना वरिष्ठ श्रेणी लागू करण्याच्या संदर्भात कारवाई करण्याबाबत हे पत्र निर्गमित केले आहे. याकरिता कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तिकेचे प्रथम पान हे प्रमाणित करून जोडावे. नियुक्ती दिनांकाची नोंद घेण्यात आलेल्या सेवा पुस्तिकेचे पहिले पान आवश्यक आहे. सेवा अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल सेवा पुस्तकात नोंद घेण्यात आल्याच्या पानाची साक्षांकित प्रत असणे आवश्यक आहे. सेवा अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्रही जोडणे आवश्यक आहे. नियुक्तीच्या वेळी धारण केलेली शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र पात्रता जी आहे ती जोडणे आवश्यक आहे. त्याचबरोबर व्यावसायिक अर्हता प्राप्त केल्याबद्दल प्रमाणपत्र असेल तर ते जोडणे. विभागीय चौकशी चालू नसल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडणे. प्रथम नियुक्ती आदेश कर्मचाऱ्यांचा जोडणे. त्याचबरोबर आदेशाबरोबर वैयक्तिक मान्यता ज्याला आपण अप्रूव्हल असे म्हणतो तेही जोडणे आवश्यक आहे. यापूर्वी वरिष्ठ श्रेणी मंजूर केली असल्यास त्या संबंधीची सेवा पुस्तकातील नोंद, जात वैधता प्रमाणपत्र, हिंदी मराठी भाषा सूट, गोपनीय अहवाल, ज्या वर्गाची वरिष्ठ श्रेणी पात्र ठरत असेल त्या वर्षाच्या निकट वर्षाच्या 2 वर्षाचे गोपनीय अहवाल साक्षांकित करून सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरासरी मागील 3 वर्षाचे गोपनीय अहवाल आवश्यक आहेत. या संदर्भात सादर करण्यात आलेला तक्ता परिशिष्ट अ मध्ये नमूद करण्यात आला आहे आणि या संदर्भातील सविस्तर परिपत्रक आपण पुढील प्रमाणे पाहू शकतात. आणि म्हणूनच हा शासन निर्णय कोणत्या विभागाने निर्गमित केला, केव्हा निर्गमित केला, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी निर्गमित केला त्याची सर्व नोंद येथे देण्यात आली आहे. आणि म्हणूनच शासन निर्णयाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आली आहे.
तेथून तुम्ही लिंक वाचू शकता, PDF घेऊ सुद्धा वाचू शकता. शासन निर्णयाची लिंक ही निळ्या अक्षराने दिसते आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि आपण हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल किंवा बघितल्याबद्दल च्या संदर्भात आपल्या सर्वांचे सन्माननीय सदस्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.